नमस्कार. मी सौ गौरी ब्रिजेश जोशी, वावी ठाकूर स्मारक विद्यालय चंदनसार. विद्यार्थ्यांनो, तुमचं या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. मी तुम्हाला समाजशास्त्र हा विषय शिकविणार आहे. त्यामध्ये प्रथम विषय भूगोल हा शिकविणार आहे. भूगोल विषय शिकविण्यापूर्वी तुम्हाला मी भूगोल या विषयाची थोडक्यात ओळख करून देते. भूगोल म्हणजे पृथ्वीचा गोल. मराठीतील भूगोल हा शब्द संस्कृत भाषेतून जसाच्या तसा घेतला आहे. भूगोलाला इंग्रजीमध्ये जिओग्राफी असे म्हणतात. भूगोलामध्ये पृथ्वी आणि तिच्या वैशिष्ट्यांचा तसेच पृथ्वीवरील जैवविविधतेचा आणि मानवी उत्क्रांतीचा तिच्या कार्याचा अभ्यास करणे म्हणजेच भूगोलाचा अभ्यास करणे होय. विद्यार्थ्यांनो, ही पाहिली भूगोल म्हणजे काय या विषयाची माहिती. विद्यार्थ्यांनो, आता आपण आपल्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकाकडे वळूयात. तुमच्यासमोर पाठ्यपुस्तकाचे मुखपृष्ठ दिसत आहे. या मुखपृष्ठावर जे चित्र दिले आहे त्या चित्रामध्ये पृथ्वी गोलाला बिलगलेली मुलगी आणि मुलगा दिसत आहे. आता आपण मलपृष्ठाकडे वळूयात. विद्यार्थ्यांनो, या मलपृष्ठावर एकूण 10 चित्र दिलेली आहेत. पहिले चित्र आहे खाणकाम, दुसरे चित्र आहे खडकांचे नमुने, तिसरं चित्र आहे अत्याधुनिक हवामान मापन यंत्रणा, चौथे चित्र आहे भेडाघाटाचे, पाचवे चित्र आहे ऊर्जा निर्मिती केंद्र, सहावे चित्र आहे रबराच्या चिकाचे संकलन, सातवे चित्र आहे नारळीची बाग, आठवे चित्र आहे शेतीची कामे, नववे चित्र आहे जलवाहतूक आणि 10वे चित्र आहे तेल गळती व आगीमुळे होणारे जलप्रदूषण व वायू प्रदूषण. ही 10 चित्रे दिलेली आहेत. ही आपल्याला भूगोलामधील प्रत्येक पाठाशी संबंधित अशी ही चित्र दिलेली आहेत. विद्यार्थ्यांनो, आता आपण आपल्या मुख्य घटकाकडे वळूयात. पहिलं चित्र आहे खाणकाम. खाणकाम म्हणजे काय? तर खाणकाम म्हणजे मानवास उपयोगी असणारी बहुतेक सर्व खनिजे, खडक व धातुके पृथ्वीच्या अगदी वरच्या भागात म्हणजेच भूकवचाच्या खडकात सापडतात. हे पदार्थ जेव्हा एखाद्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकत्रित स्वरूपात आढळतात तेव्हा त्यांना त्या पदार्थांचे साठे असे म्हणतात. बहुतेक सर्व साठे घट्ट व कठीण अशा खडकांमध्ये असतात. असे साठे ज्या ठिकाणी फोडून मूळच्या खडकापासून खणून काढले जातात त्यास खाण असे म्हणतात. अशा खाणींतून आपल्याला विविध पदार्थ मिळतात, जसे दगड, दगडी कोळसा, खनिज तेल, खनिज इंधन वायू, शिस, लोह, सोनं, चांदी, तांबे, जस्त, ॲल्युमिनियम इत्यादी. ही पाहिली आपण खाणकामांविषयीची माहिती. आता दुसऱ्या चित्राकडे वळूयात. दुसरे चित्र आहे खडकांचे नमुने. विद्यार्थ्यांनो, खडकांची निर्मिती कशी होती माहिती आहे का तुम्हाला? चला बघूया. शिलावरण. शिलावरण म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठावरील कठीण असे कवच, त्याला शिलावरण असे म्हणतात. शिलावरणामध्ये तयार झालेल्या खनिजांच्या मिश्रणाला खडक असे म्हणतात. खडक नैसर्गिक प्रक्रियेतून निर्माण होतात. खडकालाच दगड, पाषाण, शिला किंवा शिळा असेही म्हणतात. खडकांचे 3 प्रमुख प्रकार आहेत. पहिला प्रकार अग्निज खडक म्हणजेच त्याला मूळ खडक असे देखील म्हणतात. दुसरा प्रकार आहे गाळाचे खडक म्हणजेच स्तरित खडक. तिसरा प्रकार आहे रूपांतरित खडक. ही पाहिली खडकांविषयीची माहिती. आता आपण तिसऱ्या चित्राकडे वळूयात. तिसरे चित्र आहे अत्याधुनिक हवामान मापन यंत्रणा. विद्यार्थ्यांनो, या यंत्रणेच्या द्वारे आपण
हवामानाचे मापन करू शकतो. आता आपण चौथे चित्र पाहूयात. चौथे चित्र आहे मध्य प्रदेशामधील भेडा घाटाचे. नर्मदा नदीच्या पात्रातून नावेने प्रवास करताना या नदीचे तट संगमरवर खडकाचे असल्याचे लक्षात येते. ही पाहिली भेडा घाटाविषयीची माहिती. आता आपण पाचव्या चित्राकडे वळूयात. हे चित्र आहे ऊर्जा निर्मिती केंद्र. विद्यार्थ्यांनो, आपल्या गरजा भागविण्यासाठी आपण विविध गोष्टी करत असतो. त्यासाठी आपल्याला ऊर्जेची गरज निर्माण होते. ऊर्जेचा वापर हा विद्युत निर्मितीसाठी करता येतो. विद्युत निर्मिती करण्याची प्रक्रिया मानवाने अवगत केलेली आहे. आता आपण सहाव्या चित्राकडे वळूयात. सहावे चित्र आहे रबराच्या चिकाचे संकलन. त्याला लागूनच सातवे चित्र आहे नारळीची बाग. सर्वात प्रथम आपण रबराच्या चिकाचे संकलन याची माहिती पाहूयात. रबर वृक्षाची लागवड भारतामध्ये केरळ, तमिळनाडू, कर्नाटक, महाराष्ट्र, अंदमान व निकोबार इत्यादी राज्यांमध्ये केली जाते. ही झाली रबराच्या चिकाची माहिती. आता सातवे चित्र नारळीची बाग. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे, नारळालाच माड किंवा श्रीफळ असे म्हणतात. नारळाच्या झाडाची लागवड कोकण, दक्षिण भारत, मलबार, कारवार, श्रीलंका इत्यादी भागांमध्ये केली जाते. ही पाहिली आपण नारळीच्या बागेची माहिती. आता पुढच्या चित्राकडे वळूयात. पुढचे चित्र आहे शेतीकाम. विद्यार्थ्यांनो, आपल्याकडे भारतात पावसाळा ऋतू सुरू झालेला आहे आणि तुम्हाला तर सगळ्यांना माहितीच आहे, पावसाळ्यामध्ये आपल्याकडे भात शेती केली जाते. शेती म्हणजे काय तर बघा, अन्न, गवत, कापडाचे तंतू, प्राणी, मध तसेच वनस्पती यांचे व्यवस्थापित उत्पादन. तसेच भात शेती बरोबरच पशुधन प्रधान शेती व मत्स्य शेती इत्यादी वेगवेगळे प्रकार अस्तित्वात आले. तसेच सिंचनाच्या उपलब्धतेनुसार बागायती शेती, जिरायत शेती व रासायनिक शेती असे प्रकार सुद्धा अस्तित्वात आहेत. ही पाहिली शेतीविषयीची माहिती. आता आपण आपल्या नवव्या चित्राकडे वळूयात. नववे आणि दहावे चित्र. नववे चित्र आहे जलवाहतूक आणि दहावे चित्र आहे तेल गळती, आगीमुळे होणारे सागर जलाचे प्रदूषण व वायू प्रदूषण. नवव्या चित्राची माहिती पाहूयात. जलवाहतूक म्हणजे एखादी नाव जर जलमार्गातून यशस्वीरित्या जाऊ शकत असेल तर त्यास जलमार्ग म्हणतात. समुद्र, तलाव, नदी, कालवा यांमधील पाण्याच्या पृष्ठभागावर केलेली वाहतूक म्हणजेच जलवाहतूक होय. सागर किनारी जलवाहतुकीचे प्रमाण जास्त असते, कारण जलवाहतूक ही हवाई वाहतुकीपेक्षा बरीच स्वस्त आहे. पृथ्वीच्या पृष्ठभागापैकी जवळजवळ 3/4 भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. म्हणून जलवाहतूक ही जगभर आढळते. विद्यार्थ्यांनो, आता आपण पाहिली जलवाहतुकीविषयीची माहिती. आता आपण तेल गळती, आगीमुळे होणारे सागर जलाचे प्रदूषण व वायू प्रदूषण ह्याची माहिती पाहूयात. तेल गळतीमुळे पाण्याचे प्रदूषण होते. अशा प्रदूषणामुळे अनेक जलचर नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. उदाहरणार्थ निळा देवमासा, समुद्री कासव, डॉल्फिन इत्यादी. विद्यार्थ्यांनो, पृथ्वीचा जास्त भाग पाण्याने व्यापलेला असून त्यातील बरेच पाणी खारे आहे. या खारट पाण्यात असलेल्या सजीव सृष्टीला मानवाच्या कृतीमुळे व प्रदूषणामुळे धोका होईल अशी कोणतीच कृती आपण करू नये. विद्यार्थ्यांनो, आपण
मुखपृष्ठ व मलपृष्ठाची माहिती पाहिली. आता आपण आपल्या भूगोलातील घटकांकडे वळूयात. विद्यार्थ्यांनो, भूगोल या विषयामध्ये आपल्याला कोणत्या घटकांचा अभ्यास करायचा आहे ते पाहूयात. पहिला आहे पृथ्वी आणि वृत्ते. दुसरं, चला वृत्ते वापरूयात. तिसरं, पृथ्वी गोल, नकाशा तुलना व क्षेत्रभेट. चौथे, हवा व हवामान. पाचवे, तापमान. सहावे, महासागरांचे महत्त्व. सातवे, खडक व खडकांचे प्रकार. आठवे, नैसर्गिक संसाधने. 9, ऊर्जा साधने. आणि 10वे, मानवाचे व्यवसाय. इत्यादी घटक आपल्याला भूगोलामध्ये अभ्यासायचे आहेत. आता आपण आपल्या पहिल्या घटकाकडे वळूयात. विद्यार्थ्यांनो, पहिला घटक आहे पृथ्वी आणि वृत्ते. पृथ्वीविषयी तुम्हाला माहितीच आहे की सूर्यमालेमध्ये सर्वात वैशिष्ट्यपूर्ण असा ग्रह म्हणजे पृथ्वी. आपण या पृथ्वी ग्रहावर राहतो. पृथ्वीच्या वातावरणामध्ये नायट्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड आणि इतर वायू आढळतात. पाणी व वायू आवरण यामुळेच पृथ्वीवर वनस्पती व प्राणीजीवन आढळून येते. पृथ्वीवरील सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करण्यास 365 दिवस लागतात. या कालावधीलाच आपण एक वर्ष असे म्हणतो. ही पाहिली पृथ्वीविषयीची माहिती. विद्यार्थ्यांनो, नकाशात तुम्हाला नकाशाचे चित्र दिसत आहे आणि त्या नकाशाच्या चित्राला डाव्या कोपऱ्यामध्ये वरच्या भागात पृथ्वी दिसत आहे. त्या पृथ्वीला 2 डोळे आणि हात दाखवलेले आहेत. त्यालाच ग्लोबी असे म्हणतात. हा ग्लोबी तुम्हाला प्रत्येक पाठामध्ये सोबत असेल. पाठातील विविध अपेक्षित बाबींसाठी तो तुम्हाला मदत करेल. प्रत्येक ठिकाणी त्याने सुचविलेली गोष्ट तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. विद्यार्थ्यांनो, आता आपण आपल्या मुख्य घटकाकडे वळूयात. तुम्हाला जगाचा नकाशा दिसतोय. ह्या जगाच्या नकाशाचे निरीक्षण करून त्यावर विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. विद्यार्थ्यांनो, तुम्हाला 7 खंडांची नावं तर माहिती आहेत. बघा, या नकाशामध्ये दिलेली आहेत ती आता आपण पाहूयात. उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, युरोप, आफ्रिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अंटार्क्टिका. हे झाले 7 खंड. विद्यार्थ्यांनो, या नकाशामध्ये काही खंडातील शहरं दिलेली आहेत आणि त्या शहरातील मुलं एकमेकांना प्रश्न विचारणार आहेत. ते कोणते प्रश्न विचारणार आहेत ते पाहण्या अगोदर ही मुलं कोण कोण आहेत ते पाहूयात आपण. एनरिके, नतालिया, ग्रॅहॅम, कात्या, शाहिद, मीनाक्षी आणि मिचिको. विद्यार्थ्यांनो, चला मग आता आपण आपल्या मुख्य घटकाकडे वळूयात. चित्राचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे सांगा. पहिला प्रश्न पाहूयात. पहिला प्रश्न आहे, नकाशात कोणकोणती शहरं दिसत आहेत? नकाशामध्ये लिमा, सेंट पीटर्सबर्ग, रोम, किंबर्ले, आग्रा, पोर्ट ब्लेअर, टोकियो ही शहरं दिसत आहेत. या प्रश्नाचं उत्तर समजलं. आता आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूयात. ताजमहाल कोणत्या शहरात आहे? विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे ताजमहाल हा आग्रा या शहरामध्ये आहे. आता या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देखील समजले तुम्हाला. आता आपण तिसऱ्या प्रश्नाकडे
वळूयात. तिसरा प्रश्न आहे, ताजमहाल कोणत्या खंडामध्ये आहे? ताजमहाल आशिया खंडामध्ये आहे. या प्रश्नाचे उत्तर देखील समजले. आता पुढचा प्रश्न. ताजमहाल कोणत्या दिशेला आहे या प्रश्नाला सेंट पीटर्सबर्ग येथील ग्रॅहम याचे उत्तर काय असेल? विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न अभ्यासण्यापूर्वी आपण सर्वात प्रथम कंपास म्हणजेच मराठीतून त्याला होकायंत्र असे म्हणतात. तुम्हाला माहिती आहे का होकायंत्र म्हणजे काय? सगळ्यात अगोदर तुम्हाला आपल्या मुख्य दिशा माहिती असल्या पाहिजेत. उत्तर, दक्षिण, पूर्व आणि पश्चिम. बघा, जगाचा नकाशा आहे, त्याच्या उजव्या बाजूला खालच्या भागात दिशांचे बाण दाखवलेले आहेत. सगळ्यात वरच्या भागात उत्तर दिशा, त्याच्या खालोखाल दक्षिण, पूर्व आणि पश्चिम अशा महत्त्वाच्या दिशा आहेत. आणि या दिशांच्या उपदिशा म्हणजे नैऋत्य, आग्नेय, वायव्य आणि ईशान्य ह्या झाल्या उपदिशा. आता ह्या उपदिशा आपल्याला या होका यंत्राच्या सहाय्याने बघायचे आहेत. आता बघूया प्रश्न. ताजमहाल कोणत्या दिशेला आहे ह्या प्रश्नाला सेंट पीटर्सबर्ग येथील ग्रॅहम याचे उत्तर असेल सेंट पीटर्सबर्ग. हे बघा, होका यंत्र आलेलं आहे आणि या होका यंत्राच्या सहाय्याने आपण उत्तर पाहूया. बाण दाखवलेला आहे आणि आग्नेय दिशा. आता तुम्हाला या होका यंत्रावरनं कळलंच असेल आग्नेय दिशा कुठे आहे ते. ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला समजले. आता पुढचा प्रश्न. ताजमहल कोणत्या दिशेला आहे ह्या प्रश्नाला किंबर्लेतील कात्याचे उत्तर काय असेल ते पाहूयात. किंबर्ले कात्याचे उत्तर, ताजमहाल हा ईशान्य दिशेला आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर देखील समजले. आता पुढचा प्रश्न पाहूयात. ताजमहाल कोणत्या दिशेला आहे या प्रश्नाला टोकियो येथील मिचिकोचे उत्तर काय असेल? टोकियो. ताजमहाल कोणत्या दिशेला आहे या प्रश्नाला मिचिकोचे उत्तर असेल नैऋत्य दिशेला. बघा, या प्रश्नाचे उत्तर देखील तुम्हाला समजले असेल. आता पुढचा प्रश्न. ताजमहाल कोणत्या दिशेला आहे या प्रश्नाला पोर्ट ब्लेअर मधील मीनाक्षीचे उत्तर काय असेल ते बघूयात. पोर्ट ब्लेअर. पोर्ट ब्लेअर मधील मीनाक्षीचे उत्तर असेल ताजमहाल हा वायव्य दिशेला आहे. ह्या प्रश्नाचे उत्तर देखील समजले. आता पुढचा प्रश्न. आग्रा येथील शाहीद नकाशातील इतर व्यक्तींची स्थाने त्याच्यापासून कोणत्या दिशेला आहेत असे सांगेल? बघा, आग्रा येथील शाहीद तुमच्या समोर दिसतो आहे. आता या शाहीदच्या आजूबाजूला जी मुलं आहेत त्यांची दिशा कोणती आहे? तो काय उत्तर देईल ते बघूयात. शाहीद असे सांगेल, मिचिको ईशान्येला, मीनाक्षी आग्नेय दिशेला, एनरिके नैऋत्य दिशेला, ग्रॅहम वायव्य दिशेला, कात्या नैऋत्य दिशेला. रोममधील नतालिया ही लिमामधील एनरिकेच्या स्थानाच्या दिशेविषयी काय सांगेल? रोममधील नतालिया लिमामधील एनरिकेच्या स्थानाच्या दिशेविषयी असे सांगेल की एनरिके ही नतालियाच्या नैऋत्य दिशेस आहे. लिमामधील एनरिके रोममधील नतालियाच्या स्थानाच्या दिशेविषयी काय सांगेल? आता लिमामधील जी एनरिके आहे ही नतालियाच्या स्थानाविषयी काय सांगेल ते बघूया. एनरिके नतालियाच्या स्थानाविषयी असं सांगेल की नतालिया
एन्रिकेच्या ईशान्य दिशेला आहे. विद्यार्थ्यांनो, ग्रॅहम, कात्या, मिचिको, नतालिया, मीनाक्षी, शाहिद व एन्रिके यांनी दिशा व उपदिशा यांचा वापर करून वरील प्रश्नांची उत्तरे सांगितली. ताजमहाल तर निश्चित आग्रा या एकाच ठिकाणी आहे, परंतु प्रत्येकाने स्वतःच्या स्थानावरून त्याची दिशा सांगितली, त्यामुळे ती वेगवेगळी येते. याचा अर्थ फक्त दिशांचा वापर करून स्थान सांगणे अचूक ठरेलच असे नाही. पृथ्वीवरील प्रत्येक ठिकाणाचे स्थान अगदी नेमकेपणाने सांगण्यासाठी मानवाला वेगळी पद्धत वापरण्याची गरज निर्माण झाली आणि ती गरज कोणती आहे ते आपण पुढच्या भागात अभ्यासूया. धन्यवाद.